नमस्कार मैत्रिणींनो, व्ही एस फॅशन आणि किचन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पालक पनीर कशी तयार करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे. इथे मी एक मोठी जुडी पालक स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर आपण ती कट करून घ्यायची आहे. तर बघा, आता ही पालक भाजी आपण एका पातेल्यामध्ये घेऊन त्याला आपण एक वाफ काढून घेणार आहोत. तर बघा, इथे मी सर्व भाजी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून ती वाफवून घेणार आहोत. इथे आपल्याला भाजी जास्त नाही वाफवू द्यायची, कारण त्यामुळे त्याचा जो कलर आहे तो व्यवस्थित राहतो. तर बघा, इथे आपण पातेल्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवलेली आहे आणि इथे मी ग्रेव्हीसाठी 2 मीडियम साईजचे कांदे, 2 टमाटे आणि 5-6 हिरव्या मिरच्या आणि अंदाजे 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. ही कोथिंबीर मी थोडी काढ्यांसहित घेतलेली आहे. तर आपण आता अगोदर ह्या सर्व भाज्या आपण धुवून घेणार आहोत. इथे मी टमाटे धुवून घेतलेले आहेत, त्याचबरोबर आपण कांदा आणि मिरचीसुद्धा धुवून घेणार आहोत. आता इथे लास्टला मी कोथिंबीर धुवून घेत आहे. आता या सर्व भाज्या आपण कट करून घेणार आहोत. तर बघा, इथे मी कांदा जो आहे तो मीडियम उभ्या साईजमध्ये मी कट करत आहे. याची आपण नंतर पेस्ट बनवणार आहोत, त्यामुळे थोडा मीडियम साईजमध्ये पण कट केला तरी पण चालेल. इथे बघा, मी सर्व कट करून घेतलेला आहे. कांदा झालेला, टोमॅटो, हिरव्या मिरच्याचे मी 2 काप करून घेतलेले आहेत. त्याबरोबर कोथिंबीर मी तशीच ठेवलेली आहे. 1 चमचा जिरे, 1 लसणाची गड्डी घेतलेली आहे, 1 इंच अद्रक आणि 8 ते 9 काजूचे तुकडे मी त्यामध्ये करून घेतलेले आहेत. हे बघा, इथे असे या पद्धतीने. आता इथे आपली पालक भाजी शिजवून तयार झालेली आहे. याला आपल्याला जास्त वेळ शिजू नाही द्यायची आहे. इथे बघा, मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही भाजी आपण वरती काढून घेणार आहोत. ही असंच पातेल्यामध्ये थंड होण्यासाठी नाही ठेवायची, कारण ती परत पाण्यामध्ये जर राहिली तर गरम पाण्यामुळे ती जास्त शिजल्या जाईल. हे बघा, या पद्धतीने आपण ती, हवं असेल तर तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये किंवा अशी एखादी जाळी असेल त्यामध्ये काढूनसुद्धा घेऊ शकता. आणि जे खाली एक्स्ट्रा पाणी आहे तर हे पाणी आपण ग्रेव्हीसाठी, इतर आपल्याला भाजीसाठी लागणार आहे, तर आपण हेच पाणी यूज करणार आहोत. त्यामुळे आपण हे साईडला तसंच काढून ठेवूयात. आता इथे ही आपण पालक भाजी जी आहे ती थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात या पद्धतीने. आणि आता इथे आपण ग्रेव्हीसाठी जे लागणारं साहित्य आहे आपण ते तयार करून घेऊया. तर मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला या कढईमध्ये एक एक करून जी सर्व जिन्नस आपण घेतलेली आहेत ती आपण भाजून घेणार आहोत. तर बघा, इथे आता आपली कढई जर गरम झाली की त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊयात. तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि आता आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊयात. तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण सुरुवातीला कांदा टाकून परतून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मी सर्व कांदा टाकून घेतलेला आहे मध्ये आणि ह्याला आपण चमच्याच्या साहाय्याने परतून घेऊयात. कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, त्याचा जो ओलसरपणा आहे तो थोडासा कमी होईपर्यंत आपण ते परतणार आहोत. आणि कुठे तुम्हाला मोठा कांदा राहिलेला असेल तर आपण तो चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घेतला तरी पण चालेल. या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा, आता थोडासा आपला कांदा परतला की त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत आणि हिरवी मिरचीला आपण असं 2-3 मिनटं परतून घेऊयात. हे बघा, आता हिरवी मिरची परतली की त्यामध्ये आपण राहिलेलं सर्व साहित्य टाकून घेऊयात. बघा, इथे मी सर्व साहित्य टाकून ते आपण 2-3 मिनटं असंच परतून घेऊया. आता आपल्याला जोपर्यंत कांदा आपल्याला थोडासा नरम हलका होत नाही तोपर्यंत आपण तो परतून घ्यायचा आहे.
ओलसरपणा कांद्याचा कमी झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत. आता इथे बघा आपला कांदा तयार झालेला आहे. आपण यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेऊया आणि याला सुद्धा आपण 2-3 मिनटं असंच परतून घेणार आहोत. या पद्धतीने थोडासा आपला हलकासर टोमॅटो मऊसर झाला की आपण गॅस बंद करून घेऊया. काय 2-3 मिनटं मी अजून असंच परतून घेते. आता आपला ग्रेव्हीसाठीचं जे साहित्य आहे आपलं तयार झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि हे एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया. हे बघा या पद्धतीने. इथे बघा मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे. आता हे आपण 2-3 मिनटं थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण जी पालक ठेवली होती त्याची आपण प्युरी बनवून घेऊया. हे बघा इथे पालक अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि यामध्येच थोडीशी गरम आहे त्यामध्ये आपण आता जी कोथिंबीर स्वच्छ करून घेतली होती आपण ती टाकून घेऊया आणि हे दोन्ही साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेऊया. इथे बघा आपली जी पेस्ट आहे पालकची आपण ती तयार करून घेतलेली या पद्धतीने घ्यायची आहे आपल्याला. आता ही आपण कांदा टोमॅटोची पण पेस्ट तयार करून घेऊया. बघा मी मिक्सरच्या दुसऱ्या जारमध्ये सर्व टाकून मिक्सरला लावून घेत आहे. या पद्धतीने आपण एक मिक्सरला फिरवून घेऊया. तुम्हाला जर ही पेस्ट बनवताना थोडीफार मोठी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड केलं तरी चालेल. इथे मी आता सर्व साहित्यासाठी जे आपण पालक भाजीमधलं पाणी काढलेलं आहे तेच पाणी वापरणार आहे. तर बघा इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे. चला तर मग आपण पनीर बनवायला सुरुवात करूया. आता इथे मी आपण जी ग्रेव्हीचं साहित्य भाजलेली तीच कढई वापरत आहे. त्यामध्ये मी अंदाजे 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेत आहे आणि आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकून तेलामध्ये परतून घेऊया. इथे आपल्याला गॅसची स्पीड कमीच ठेवायची आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित परतायचं आहे. आता यामध्येच आपल्याला एक एक करून सर्व मसाले टाकायचे आहेत. सुरुवातीला मी इथे 1 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. हे सर्व साहित्य आपल्याला टाकून असंच परतायचं आहे. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तुम्ही थोडंफार तेल टाकलं तरी चालेल. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. आपल्याला जोपर्यंत ह्या ग्रेव्हीला आपल्या तेल सुटत नाही आपण तोपर्यंत ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. गॅसची स्पीड आपल्याला कमीच ठेवायची आहे म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे त्यामधला मसाला व्यवस्थित सगळा परतला जाईल. आता इथे बघा मी घरीच तयार केलेलं पनीर आहे. या पनीरचे मी छोटे छोटे काप करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे काप करून घेऊ शकता. या पद्धतीने मी पनीरचे काप करून घेत आहे. तर आपलं सर्व पनीर कट करून तयार झालेलं आहे. आता इथे तुम्ही पनीर थोडंसं ब्राऊन कलरपर्यंत तळून घेतलं तरी चालेल, नाहीतर असं वापरलं तरी पण चालतं. आता आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण जी पालकची प्युरी बनवलेली होती ती टाकून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा या पद्धतीने आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याच पद्धतीने आता तुम्ही ह्या भांड्यामध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार हवं तेवढं पाणी टाकून तुम्ही ॲड करू शकता. बघा इथे आता आपण भाजीला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तेवढं आपण पाणी ॲड करून घेऊया. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे, पनीर बनवायचं आहे तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. हे बघा या पद्धतीने आता आपल्या पनीरला एक उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण जे पनीर आहे ते टाकून घेऊयात.
बघा इथे सर्व पनीर मी टाकून घेतलेलं आहे आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ह्याला एक 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे, जेणेकरून पनीरमध्ये आपल्या सर्व मसाले जे आहेत ते मिक्स होतील व्यवस्थित. इथे बघू शकता आपल्या पनीरला मस्त असा कलर आलेला आहे आणि वाससुद्धा इतका छान येत आहे. हे सुद्धा आपण मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. आता आपलं पनीर तयार झालेलं आहे. मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप मस्त असे पनीर तयार झालेलं आहे आपलं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आपलं पनीर तयार आहे. नक्की टेस्ट करून बघा. धन्यवाद.